हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा. निवडणूक कार्यक्रमावर कोणतीही स्थगिती नाही. सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश. येत्या 21 जानेवारीला पुढील सुनावणी. निवडणुकीत पैशांचा नुसता पाऊस नाही तर अतिवृष्टी सुरू. मतांची बोली लावायची बाकी राहिली आहे. उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात. शिवसेना भाजप युती बाळासाहेब आणि वाजपेयींच्या विचारधारेची ही युती कायम राहील. एकनाथ शिंदेंचा रवींद्र चव्हाणांना टोला. नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली. 1 डिसेंबरच्या रात्री 10 पर्यंत उमेदवारांना करता येणार प्रचार. उमेदवारांना दिलासा. कोकणात राणे बंधूंमधील संघर्ष टोकाला. जे करायचे ते करा, माझे हात स्वच्छ आहेत. नितेश राणेंच्या टीकेवर निलेश राणेंचा पलटवार. भास्कर जाधव यांना मातोश्रीवरून समज. चिपळूणमध्ये रमेश कदमांचा प्रचार केल्यानं तणावाचं वातावरण. आणि कुंभमेळ्यामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद अडवलंय का? हा तर हिंदुत्वाच्या नावावर चाललेला भ्रष्टाचार. तपोवनातील झाडं तोडू देणार नाही, उद्धव ठाकरेंनी सुनावलं. चला चर्चेतल्या बातमीने सुरुवात करूयात. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा आमने सामने आलेत. यातून आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत झडत आहेत. अशातच 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केल्यामुळं महायुतीचं काय होणार अशा चर्चा आता सुरू झाल्यात. 2 डिसेंबरला युतीचं काय होणार? 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. भाजप सेना युतीची डेडलाईन संपणार. भाजप शिवसेना युतीत कुठं बी नसलं. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्येच कुरघोडीचं राजकारण रंगलंय. मालवणमध्ये तर शिवसेना आमदार निलेश राणेंनी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरी स्टिंग ऑपरेशन करत पैशाच्या बॅगेचा प्रकारच समोर आणला. तर राज्यात अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले. शिवसेना आणि भाजपमधील ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेसोबतच्या युतीबाबत मोठं विधान केलं. तुमचा भाऊ मालवणमध्ये लक्ष ठेवून सगळ्या रिपोर्टिंग करतोय असं निलेश राणे म्हणतायत. चव्हाण साहेब एक मिनिट थांबा जरा, 1 मिनिट. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. रवींद्र चव्हाणांच्या या विधानाबाबत शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचीही चर्चा आहे. माहिती नाही ते काय बोलले. त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का? येत्या 2 डिसेंबरला म्हणजेच नगर परिषद निवडणुकीच्या निकालापूर्वी भाजप सेनेच्या युतीची डेडलाईन संपणार तर नाही ना, अशी चर्चा आता रंगली आहे. म्हणजे जिथं आता समजा महायुती म्हणून आम्ही लढतोय महाराष्ट्रामध्ये, तिथे याचा परिणाम होणार नाही या वक्तव्याचा, की बाबा ठीक आहे ही 2 तारखेपर्यंत युती आहे म्हणतात. कोण? भारतीय जनता पक्षाचे माननीय प्रदेशाध्यक्ष. त्यामुळं माझं व्यक्तिगत मत म्हणाल तर निवडणुका चालू असताना, अंतिम टप्प्यात असताना युतीमधल्या जबाबदार पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडनं अशा प्रकारचं वक्तव्य जर आलं तर निश्चितच मतदारांच्या मध्ये, जनतेमध्ये, लोकांच्या मध्ये एक संभ्रम निर्माण होतो. साहेब ते त्यांना जाऊन विचारलं पाहिजे. मी तर नाही म्हटलं. त्याचा अर्थ काय होतो ह्याच्यावरून स्पष्ट आहे की चव्हाण साहेबांच्या मनात काय. आता तुम्ही सगळे जाणकार लोक आहात. ही डायरेक्ट धमकी आहे.
असं मी समजतो. कदाचित त्यांच्या मनात काहीतरी वेगळं असेल, ते काहीतरी वेगळ्या उद्देशाने बोलले असतील, पण हे डायरेक्ट मित्र पक्षांना धमकी आहे. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. पण हा वाद चिघळल्यानंतर महायुतीत सर्व काही अलबेल नसल्याचं चित्र निर्माण झालंय. त्याचा राजकीय फटका बसण्याची शक्यता लक्षात घेता आता सत्ताधाऱ्यांकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. खरंच आहे का असं तुमचं? नाही, मला असं वाटतं असं काही समजण्याचं कारण नाही. तरी सांगितलं 2 तारखेवर भांडण करू नका, कारण आता आम्ही एकमेकाच्या विरोधात भाषण करणार आहोत, एकमेकाच्या विरोधात आम्ही लढतो आहोत. त्यामुळे त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा असेल की बाबा 2 तारखेपर्यंत थोडी शांतता ठेवा, इतक्या भानगडी करू नका टोकाच्या, असा त्याचा निश्चित अर्थ असेल. बघा, ही युती बाळासाहेबांनी, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी साहेबांनी हे विचारधारेवर युती झालेली आणि आता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे एनडीएचं सरकार सुरू आहे. त्यामुळे ही आमची युती फार पूर्वीपासून एक विचारधारेवर युती झालेली आहे आणि ही युती कायम राहील. तर विरोधकांनी महायुतीतल्या कुरबुरींवर निशाणा साधलाय. हे पण बऱ्याच ठिकाणी त्यांची युती तुटल्यात जमा आहे. कुठं तरी एखादी सभा जॉईंटली झाली का त्यांची, कुठं तरी एक या टोकाला एक या टोकाला, एकमेकांना तिथले कार्यकर्ते शिवे देतात आणि नेते काय बोलतात, फक्त नाव घ्यायचं बाकी ठेवलंय त्यांनी, फडणवीसांनी आणि शिंदे साहेबांनी. बाकी एकमेकांची जी काय कपडे काढायचे त्यांनी काढलेले आहेत. 2 दिसंबर तक हमें युति कायम रखनी है, उसके बाद हम जवाब देंगे. क्या मतलब यूज एंड थ्रो, अभी वो थ्रो करेंगे तो कितने दूर तक जाएगा पता नहीं. राज्यात महायुती सरकार असलं तरी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्तानं या सत्तेतील शिवसेना आणि भाजपमध्येच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. आता मतभेदांची ही दरी कमी होतीये की आणखी रुंदावते हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अमरनाथ बदलापूर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे आणि यामध्ये पुन्हा एकदा गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेमधील वाद उफाळून आलाय. प्रवासात कोणी सोबत आलं तर त्याला सोबत घेऊ, गाडीत अडचण झाली तर अडचणही सहन करू, परंतु कोणी बाप होण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला बाप दाखवू, असा इशारा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी नाव न घेता शिवसेनेला दिला. पालिका भाजपच्या येणार, बदलापूर पण भाजपचे येणार ना, अंबरनाथ पण भाजपचे येणार. आता तुम्ही असं राहिलं शिल्लक काय, सगळंच भाजपचं येणार. कोणी जर आम्हाला जर प्रेमानं समजून सांगितलं तर आम्ही त्यांच्या प्रवासाला ते बरोबर घेऊ. बसताना म्हणजे गाडीमध्ये अडचण झाली तरी आम्ही अडचण